कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगर येथील आज मतमोजणीनंतर हाती आलेल्या निकालामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस पक्षाचा दणदणीत विजय झालेला आहे। विरोधी पक्षाचा एकतर्फी पराभव करत 18 पैकी 18 जागांवर काँग्रेस पक्षाने आपला शिक्कामोर्तब केला। सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून वानखेडे प्रकाश विठ्ठलराव, ताडेवाड जनार्दन रामचंद्र, सूर्यवंशी संजय विनायक, चिकनेपाड मारुतराव राजेश, कांकेवाड दत्ता पंजाराम, टेकाळे खंडू मारुती, राठोड कृष्णा तुकाराम, ग्रामपंचायत मतदारसंघातून गोपतवाड परमेश्वर लक्ष्मण, कदम रामराव आनंदराव, सेवा सहकारी संस्था महिला वानखेडे शीलाबाई प्रकाशराव, सूर्यवंशी कांताबाई सज्जनराव, शिंदे सुभाष जीवनाजी, हिमायतनगर सेवा सहकारी विमुक्त भटक्या जाती जमातीतून गड्डामवाड शामराव दत्तात्रय धानोरा, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती हिस्से दादाराव सदाशिव दरेसरसम, शिरफुले धर्मराज गणपती कामारी, तसेच प्रख्यात असलेले व्यापारी मतदारसंघातून प्रसिद्ध असलेले व्यापारी संदीप अप्पा शंकरराव पळसीकर, तसेच सय्यद रऊफ सय्यद गफूर व हमाल महापारी मतदारसंघातून शेख मासूम शेख हैदर यांचा काँग्रेस पक्षाकडून विजय झालेला आहे। तरी सलग चौथ्यांदा काँग्रेस पक्षाने कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला शिक्कामोर्तब करत आणखीन एकदा विपक्षांचा धुरळा उडवलेला आहे। तरी या विजयानंतर काँग्रेस पक्षाचे हात हे बळकट झालेले आहे अशी चर्चा सगळ्या हिमायतनगर तालुक्यामधून होत आहे। या निवडणुकीमध्ये सहकार्य केलेले अब्दुल अखिल, प्रथम नगराध्यक्ष हिमायतनगर शेख रफिक सेठ आदी काँग्रेस पक्षाचे सामाजिक व राजकीय कार्यकर्ता यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। तरी या विजयाने त्यांचा पाया हिमायतनगर तालुक्यामध्ये भक्कम झालेला असल्याचे हिमायतनगर शहरातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। युवा राज्य न्यूज लाईव्ह, मी शेख मुजमिल, हिमायतनगर।